कोणी उठायचं आणि माझ्या पोराला भजन शिकवा. बापाची पेंड का त्या तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत. आणि ही मोबाईल वापरणारा जे अवलाद येत ना, या रात्री झोपती नाही, यांना झोपा नाही राहत्या. यांना जर मोबाईल नसला झोपताना, हे गोदडीच्या झोऱ्या उपशी द्या. बाप कीर्तनाला चालला, इंदुरीकडचं कीर्तन होतं बुवाजी बाबापाशी. बाप म्हणला, अरे मला कीर्तनाला जायचंय, तेवढं बायलाला पाणी पाच. आता 18 वर्षाचा सांड येतो. मग आता पाणी पाजायला का रोग झाला. ती काय म्हणली माहिती त्याची आई, त्याला जमंग का? नाही जमायचं का? अय जमायचं नाही त्याला. अय नाही जमायचं. मग तू का आला देवाला सोडाय ठेवला का? मुलगी मुलाचा हात धरून पळून गेली पळून. लफडं होतं तिचं, गेली पळून. तिचा बाप पिसाळला, झालीच नाही मला. ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या अंत्यविधीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला. त्याला विचारलं का आणली? आपले जात तमाशा कोणच आहे, मायेच. खरी बायको प्रेम करते शेतकऱ्याची, साक्षात लक्ष्मी. डोक्याला तेल नाही, तक्रार नाही. पायाला चप्पल नाही, तक्रार नाही. फक्त नवरान बायकोर सुखी पाहिजे एवढी. बंगला बांधला पाहिजे अशी अपेक्षा नाही, गाडी घेतली अशी अपेक्षा नाही. नवरा शेतातून येऊ द्या, म्हशी बांधू द्या, तांब्यावर पाणी लगेच घेऊन जाणार. आणि पाणी देतानाच म्हणणार, चहा घेता का जेवण करता? जेवायचं असेल तर स्वयंपाक तयार आहे, आणि चहा घ्यायचा असेल तर चहा घ्या. आणि सकाळचं कालवण गरम केलंय का दूध खाता? नवरा म्हणतो असं कर, स्वयंपाक करू नको, दूध भाकर खाऊ, सकाळी पाहू. बळीराजाचं घरी ते एक बावळटपणा आणलाय लग्नात. ते स्क्रीन आणलंय लग्नात. ते स्क्रीन आणलंय, स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर तुम्ही काय दाखवतो लोकांना? त्या स्क्रीनवर त्या पोऱ्यानं आणि पोरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही. त्यांनी वाड्याला पळायचं, येड्या बाबळीत मुका घ्यायचा, म्हशीवर बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खायचा, आणि ते आम्ही पाहायचं. खरंय का खोटंय? ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला? प्री अशी पागलपणा नाही तर. त्या पोरीनं पोरीनं वाड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघच लागतात, तिघांचं काय काम आहे? आणि मग तिनं बोकड्यावर बसायचं, मांजराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वाड्याला पळायचं, आणि हलकट वराडानं काही कळत नाही. कुत्र्याला बिस्किट आहे, बापाला भाकरी नाही. आणि टॉमी बिस्किट खातो. टॉमी पांढरा टॉमी. चोर आल्यावर झोपतो, मालक उठल्यावर भुकतो, असा दरिद्री टॉमी. आणि त्याची बायको सासऱ्याला भाकर घालीत नाही, टॉमी शिगप्पा आणती दुपारी. एक टॉमी ऑफिसला गेला का, एका टॉमी शिगप्पा आणती. काय दरिद्री. ह्याला कमवायचं येडे म्हणे. हो, कधी दान नाही, कधी धर्म नाही. देव त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. हो, इस्टेट मोकार आणि एकच पोरग उरफाट्या बावलीच.